यापेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता मी बनवते स्वयंपाक. 9 वाजत आले. आज पण लेटच झाला आम्हाला. मम्मीला ना लवकर ब्लाऊज शिवायला उठायचं होतं, पण आहे ना मम्मीला जागच नाही आली वाटतं. आता आहे ना थोडं वेळाने क्लासचे मेंबर पण येतील, त्याच्यामुळे ना मम्मीचा ब्लाऊज शिवून नाही होत. पण आज आहे ना मम्मीला अर्जंट ब्लाऊज द्यायचे नवरीचे. तर आता आहे ना मम्मी ब्लाऊज शिवायला बसणार आहे, पीठ मळती आहे. नाही ना मग बाकीचं काम आवरून आता ना मी मस्त मटकीची भाजी बनवणार आहे. ना 10 वाजले आणि मी बसले साड्यांना फॉल लावायला. एक साडी तिला फॉल लावायचं आहे, तर ना ती थोड्या वेळाने द्यायची कस्टमरची साडी. त्याच्यामुळे आता फॉल लावून ना मी हात शिलाई करून घेते. मम्मी पण आवरती आहे. मम्मीला पण आहे ना आता ब्लाऊज शिवायला बसायचं आहे. मी बसले आता ब्लाऊज कटिंगला. रात्री फक्त एवढं करून ठेवलं होतं कटिंग. तिथं जागा मशीन कशी बसेल होती, पाच येईन. पीस पण कमी वाटतो. कमी कापेल येतो नाही की वाटत. घरी कापेल असलं हा गाळा आहे ना पुढचं छोटा. घरी कापेल असलं का असा प्रॉब्लेम होतो. बारीक एवढे एवढे पीस कापून द्या. लांबाईला जास्त लागतो कपडा. लई सटकाय लांबाई बाई पण कापायची घ्यायच्यात अजून. मग नाही वाचणार. नाही बसणार. जॉईंट घे थोडासा पहिला. आमच्या स्टुडंटने ना एवढी कोथिंबीर घेऊन आली आहे. डायरेक्ट अख्खा वावरच आणायचं नाही करून. हा असं शेतकऱ्याचा फायदा पाहिला का? आपण वर्षभर खाऊ एवढी कोण. अगं थोडीशी तुलाच धपाटे द्या. किती आणली पाहिजे. हा ना, लय चांगली खरंच. तुला अंदाज नाही आला का आमचा कुटुंब केवढं आहे. मला वाटलं कमी झाली काहीतरी. हा किती होईल ती बाई वांगळा. चला बसा का. मला आज बोटनेकचा ब्लाऊज शिवायचा आहे पोरीला. मम्मी पण बोटनेकचा शिवती. तो आपली माझीच ती साडी ड्रेपिंगच्या वेळेस तिच्यावरती मापून दिलेली आहे. मोकळीच ती पूर्ण, फक्त 2-3च पानं भरलेली. ते शिवलं काय कांचन काल ते वरच झालं का ग? बसलं ना. बसलं काय तर बाईला लय डेंजर. नाही त्याची नाही ग, याची ही पण नाही बोलली ती प्लेन. मम्मी तर ती आता वेपर्स. आम्हाला जेवण जेवायचंय. किती सफेद सफेद झाले. तुपामध्येच तळते ना. वास येतोय. कांचनला उपास मिळते. कांचनला वास येतो. कांचनला उपास म्हणून परतळू राहिलो. लय दिवसातून त्याच्यामुळे आपल्याला खायला भेटून आता डायरेक्ट शिवरात्रीलाच. कांचनचं चालू आहे ब्लाऊज शिवायचं काम. हुशार पोरगी झाली आता. कांचन शिकली, प्रगती झाली आता. पुढून छोटी टिपते त्याला, त्या साईडने दिली तशी. खाली घालून त्यांना 5 वाजले आणि मी ना आताच हेअर वॉश केला आहे. मम्मी शिवती ब्लाऊज. आमचं अचानक ठरलं उद्या संगमनेरला जायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे मी हेअर वॉश केला, कारण मी इतकं तेल लावलेलं होतं आणि रील पण शूट करायचं आहे मला उद्या. त्याच्यामुळे मी हेअर वॉश केला आहे. उद्या सकाळी लवकर जायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे मी ना ते चहा ठेवला आहे दादूसाठी. दादूला ना चहा घ्यायचं आहे. तुने ना या खिडकीमधून ना ऊन आलंय ना, इतका भारी व्हिडिओ दिसतोय ना. असं एकदम फ्रेश दिसतंय. असं वाटतंय ना सकाळचंच ऊन आहे. सकाळी नाही येत इकडून. सकाळी नाही येत, सकाळी खाली येतं इथं ऊन परत मी इकडं. आणि संध्याकाळी ना असं मस्त एकदम किचनच्या समोरच ऊन येतं. मी ना आता ब्लाऊजची डिझाईन बनवते. इकडे ना मी मम्मीला असे एक इंचावरती ना असे खून करून दिलेली. मग त्या मापातीने आम्हाला ते डिझाईन करायची. किती लागणार? नवरीचा ब्लाऊज आहे हा 26. किती झाले त्या? मी मोजले होते 26. याला जास्त टाइम लागतो. बाईला पण करायची डिझाईन, पण आहे ना त्याला
कापडच नाही पुरलं, कारण एवढं कापड आणि पाठीमागच्या यालाच लागलं. लय मेहनत आहे याला. याच्यामध्ये परत मणी लावायचं आहे, दोन्ही साईडनी लेस लावायची आहे. काय ग? 1 इंच बरोबर ना? ते हे होईल. कमी लागतील मला असं वाटतं. कमी लागते. मला वाटलं मी जे 1 इंच खूण केली ना त्याच्या मध्यभागी लावणार आहे काय असं. नाही, मग खून ओपन जाईल माझी. दीदी लय लांब होतंय का? नाही ना, कारण डिझाईन केलं अजून लांब. हा, जवळ येणार आहे ना ते. नाही, लांब जाईल ना. जवळ कसं येईल? हे बघ, एवढं लांब हा, जाईल. म्हणजे अंतर भरपूर राहील ना मध्ये. हां, मग थोडं जवळ लाव. थोडं जवळ येईल. थोडं जवळ. फायनली अर्धी डिझाईन झाली करून. आता मम्मी ना त्याला मणी बसवते, माझ्या आरीवर्कचे मणी. कलर नाही जात ना दीदी या मण्यांचा, का जातो ग? काय माहिती. मध्यभागी कर. थोडंसं इकडं. हा कलर मोबाईलमध्ये लय चेंज दिसतोय. मोबाईलमध्ये असा आकाशी टाईप दिसतोय आणि असं ओरिजिनल आहे ना हे. मोरपंखी. तुला प्रत्येक ठिकाणी द्वारा कट करावं लागेल का? नाही, मग दिसन ना द्वारा इथं. दिसतोच मग तो कपड्या. कस काय असं दिसतो. मग सुई खाली घाल डायरेक्ट, तिकडून वरती काढ. पण मग हे दाबला नाही जाणार ना? नाही जाणार, त्याच्यातून घाल खाली या डिझाईन मधून. बापरे दीदी कसं? हा, तिथून हे असं दाबल ते. ढिला ठेवायचं पण याच्यामधून. हा, डिझाईनची. मी ना आज वेगळीच रेसिपी ट्राय केली आहे. आज कांचनने सांगितली, ती लगेच ट्राय केली. याच्यात रवा टाकली का? टाकलाय का? नाही, त्याच्यात नाही टाकला. त्याच्यात टाकणार नाही. काय कोथिंबीर, डाळीचं पीठ आणि थोडं गव्हाचं पीठ आहे. मिक्स केलं. गव्हाचं जास्त आहे, डाळीचं कमी. पण आहे ना थोडंसं असं ते कडक होण्यासाठी पण त्याच्यामध्ये रवा टाकला. मग ओवा टाकलाय, हिरवी मिरची, लसूण आहे ना दळून टाकलाय. तुटलं नाही आहे ना अजिबात. गव्हामुळं, गहू आणि डाळीचं पीठ असलं ना त्याच्यात. ते कोथिंबीरच्या भाकरी पण आपल्या वेळेस केलं. आता ते रवा टाकलेलं त्याच्यात कसं हां, होतं थोडंसं असं मस्त व्हायला पाहिजे. कडक कडक. मम्मी ना इस्त्री करतीये. कशाला ग? धोतर आम्हाला ना उद्या शूट करायचं आहे. एकदम अचानक ठरलं आमचं. आणि आत्ता किती 10 वाजले, आम्ही धोतर शोधत होतो. आत्ताची भेट आम्हाला. आला बाई जाऊन एकटाच. हा ना, आमच्या शेजारी आहे, त्यांच्याकडे होतं. मस्त लांब होतं म्हणजे रस्त्याच्या तिकडून पार. आता उद्या आम्हाला लवकर जायचं संगमनेरला सकाळी मावशीच्या घरी. नवीनच धोतर भेटला आम्हाला. प्रेस करते ठेवून दिलेलं, त्याच्यामध्ये गोळा झालेला होता ना. पिशवीत ठेवून दिलं. माझी पण चालू आहे तयारी. माझं सामान, साडी ते एवढं अचानक ठरलं ना, त्याच्यामुळं लई झालं. आधी फक्त अशा नॉर्मल रील शूट करायच्या होत्या, पण ऋषी बोलला आमचं की ना आपण वावरामध्ये मस्त असं जुन्या टाईप शूट करू थोडासा. तरी आता धोतर शोधलं, मला साडी शोधली, माझं सामान पण भरायचं चालू आहे. उद्या सकाळी आम्हाला लवकर जायचं आहे, त्याच्यामुळे ना आत्ताच तयारी करून ठेवते, परत सकाळी काहीच वेळ नाही भेटणार.